आपण अजूनही हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करायचं आहे. आपल्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगायचं आहे, ज्यामुळे 12वी सायन्स बायोलॉजीचे जेवढे काही चॅप्टर्स आहेत त्या सर्व चॅप्टरचे आपण व्हिडिओ या यूट्यूबवर अपलोड करणार आहे, जे तुम्ही पाहू शकता. नाउ yesterday we have studied the coagulation of blood. Now today we will study the heart. First, introductions of heart. What is mean by the heart? Heart is a hollow muscular organ. Now it is reddish brown in color. What is mean by heart? Heart is a hollow muscular conical shape and generally the reddish brown in color. Now the average size of heart is generally 1 fist. जे आपली जेवढी मूठ राहते आहे तेवढं हार्ट राहते आपलं. Now location, the heart is located or it is present in the thoracic cavity. Now mediastinum. What are the heart? The heart which is lie in the mediastinum. Mediastinum म्हणजे the space between two lungs. म्हणजे thoracic cavity मध्ये दोन लंगच्या मध्ये जो स्पेस आहे त्याला काय म्हणतो आपण? मेडियास्टेनम. आणि या मेडियास्टेनम मध्ये हार्ट्स काय राहते आहे? लोकेटेड राहते आहे. देन द वेट ऑफ द हार्ट इज अबाउट 300 grams in male, while in female the 250 grams. किती राहते साधारणतः वेट? नाउ इन केस ऑफ मेल द वेट अबाउट द हार्ट इज 300 grams. नाउ व्हाईल इन केस ऑफ फिमेल मध्ये किती राहते? 250 ग्राम्स एवढं राहते. परत पाहून घ्या हार्टचं. यस, द हार्ट जनरली हॉलो मस्क्युलर ऑर्गन. It is conical in shape. Then it is reddish brown in color, and now its average size of heart is 1 fist. आपल्या मुठी एवढी राहते. Then generally it is lie in the mediastinum. Mediastinum म्हणजे the space between two lungs. Now the weight about in male 300 grams, and now in female it is about 250 grams. Then the heart is generally broader. The heart is generally broader at the base. हे म्हणजे बेसला कसं राहते? ब्रॉडर. and now which is conical किंवा narrow at the apex. Actually हे त्याचा upper end आहे, हे lower end आहे. It is clear? The heart, yes what? The heart which is कसं राहते? Broader at the base. Is it clear? And now which is conical किंवा निमुळत होत जाते, narrow at the apex. Is it clear? देन म्हणजे हे अप्पर एंड आहे, हे त्याचं लोअर एंड आहे. म्हणजे त्याचं जर आपण पाहिली साईज तर काय राहते? द हार्ट विच इज ब्रॉडर ॲट द बेस. बेसला ब्रॉडर राहते म्हणजेच कोणत्या एंडला? नाव द अप्पर एंड. अँड नाव विच इज नॅरो और कोनिकल टुवर्ड द एपिक्स. इज इट क्लियर? देन द हार्ट विच इज enclosed in a membranous sacs that is called as the pericardium. What is pericardium? The heart which is
हे समजा हार्ट आहे. नाउ दिस हार्ट which is present in a membranous sacs. हे membranous sacs आहे. The heart which is located in the membranous sacs, that is called as the, काय म्हणतो त्याला आपण, that is called as the pericardium. Now pericardium which is differentiated into two layers, दोन लेयरची बनलेली आहे पेरिकार्डियम. कोणत्या दोन लेयर्स? द आउटर, जे आउटर मोस्ट आहे, द आउटर मोस्ट फायब्रस पेरिकार्डियम, ही जी लेयर्स आहे ही पेरिकार्डियम, आणि इनर जी लेयर्स आहे, इनर लेयर, दॅट इज कॉल्ड एज द सिरस पेरिकार्डियम. क्लियर? पेरिकार्डियम नाउ इट इज फॉर्म ऑफ टू लेयर्स, दोन लेयरची बनलेली आहे. कोणत्या दोन लेयर्स आहेत? दोन लेयर मध्ये डिफरन्शिएट झालेलं आहे. आउटर लेयरला जे आहे, आउटर मोस्ट लेयर, म्हणजे हे जे आउटर मोस्ट लेयर आहे, द आउटर मोस्ट लेयर दॅट इज कॉल्ड एज द फायब्रस पेरिकार्डियम, आणि जे इनर मोस्ट लेयर्स आहे त्या इनर मोस्ट लेयरला म्हणतो आपण सिरस पेरिकार्डियम. नाउ द सिरस पेरिकार्डियम now which is formed a thin layers of squamous epithelium, and now this serous pericardium now generally which is moist, soft and elastic. कसे राहते हैं? सिरस पेरिकार्डियम मॉइस्ट रहते हैं, सॉफ्ट रहते हैं, आणि दूसरा रहते हैं ते इलास्टिक रहते हैं. and now this serous pericardium again differentiated into two layers. पुन्हा ती दोन लेयर्स मध्ये डिफरन्शिएटेड झाली आहे. त्यामधली जे आउटर लेयर आहे, नाउ दिस आउटर लेयर दॅट इज कॉल्ड एज द परायटल लेयर ऑफ सिरस पेरिकार्डियम. ही जे आहे आउटर लेयर, म्हणजे हे कंप्लीट आहे सिरस पेरिकार्डियम, हे आहे फायब्रस पेरिकार्डियम. नाउ हे जे आहे बाहेर, म्हणजे सिरस पेरिकार्डियम इट इज फॉर्म ऑफ टू लेयर, दोन लेयरची बनलेली आहे. जे आउटर मोस्ट लेयर आहे दॅट इज कॉल्ड एज परायटल लेयर ऑफ सिरस पेरिकार्डियम, ही जे आहे. अँड नाउ इनर लेयर दॅट इज कॉल्ड एज द व्हिसरल लेयर ऑफ पेरिकार्डियम. ही जे आहे ही आहे इनर लेयर ऑफ, म्हणजे ए मधली ही आहे इनर लेयर ऑफ व्हिसरल पेरिकार्डियम. हे आहे सेकंड वन दॅट इज द परायटल पेरिकार्डियम, आणि हे आहे फायब्रस पेरिकार्डियम. लक्षात आलंय? देन परायटल अँड व्हिसरल लेयर, ही आहे परायटल, ही आहे व्हिसरल लेयर. नाउ दे आर सेपरेटेड, दोन्ही लेयर सेपरेटेड आहे. दीज लेयर आर सेपरेटेड बाय द स्पेस, अँड दिस स्पेस इज कॉल्ड एज पेरिकार्डियल स्पेस. सांगतो त्याला आपण, म्हणजे द स्पेस प्रेझेंट बिटवीन दिस टू लेयर, परायटल आणि व्हिसरल, या दोन लेयरच्या मध्ये हे जे ब्लॅक कलरचा दिसून आला दॅट इज द स्पेस दॅट इज कॉल्ड एज द पेरिकार्डियल स्पेस. अँड नाउ दिस पेरिकार्डियल स्पेस विच इज फिल्ड विथ, तो एम्प्टी नाही आहे, विच इज फिल्ड विथ पेरिकार्डियल फ्लुइड. काय असते त्याच्यामध्ये? पेरिकार्डियल फ्लुइड राहते आहे. जनरली दिस फ्लुइड इज 50 ml. किती राहते? 50 ml पर्यंत राहते तो पेरिकार्डियल फ्लुइड. And now what is the functions of this pericardial fluid? Which act as the shock absorber. Shock absorber म्हणून काम करते. दूसरा which protect the heart from mechanical injuries, and it also keep the heart moist as a lubricant. हे त्याचं फंक्शन्स आहे त्या पेरिकार्डियल फ्लुइडचं. नाउ दॅट इज द पेरिकार्डियम. परत कोण घ्या एक वेळ. What is pericardium? The heart is enclosed in a membranous sac. हे membranous sacs आहे, that is called as the pericardium. Now it is form of two layers. दोन लेयरचा बनलेला आहे. कोणत्या दोन लेयर्स आहे? ही जे आउटर मोस्ट लेयर्स आहे that is called as fibrous pericardium. ही जी inner most layers आहे that is called as serous pericardium. Now this serous pericardium is moist, नंतर सॉफ्ट अँड इलास्टिक. अँड नाउ दिस
serous pericardium, again it is form of two layers or it is differentiated into two layers. दोन लेयरची बनलेली आहे. त्याच्यामधली ही जी बाहेरची आहे that is called as the parietal layer of serous pericardium आणि ही जी आतमधली आहे त्याला म्हणतो आपण visceral layer of serous pericardium. In between these two layers presence of a space, हे black colorचं दिसून राहिलं space, that is called as pericardial space. And now this space is filled with, कशाने filled up राहते, pericardial fluid. And what is, how many pericardial fluid is present in this space? Near about 50 ml. Then what are the functions of this pericardial fluid? Now this pericardial जे राहते हैं which generally त्याचा मेन फंक्शन आहे shock absorb. Second one, it protect the heart from mechanical injuries. आणि तिसरे फंक्शन आहे it also keep the heart moist as a lubricants. Now that is the pericardium. Now पुढचा पार्ट पाहणार आपण heart wall. Yes. इथून इथपर्यंत हे आहे heart wall. Now the heart wall which is differentiated, generally the heart is mesodermal in origin and now the wall of heart made up of 3 layer. म्हणजे जे हार्टची वॉल्स आहे हे कशापासून बनलेली आहे, 3 लेयर पासून बनलेली आहे. which are these 3 layers? म्हणजे त्याच्यामधली सर्वात बाहेरची हार्टची जे वॉल्स आहेत these walls that is called as the epicardium. कोणते आहे, आउटर epicardium. हे मिडल जे दिसून राहिलं आहे that is मायोकार्डियम आणि इनर मोस्ट जी लेयर्स आहे दाखवली that is called as the endocardium. That's what the heart wall जे आहे which is made up of 3 layer or it is form of 3 layers, 3 लेयर पासून बनलेली आहे. ही जे आउटर मोस्ट लेयर्स आहे ते दाखवलं आहे याला म्हणतो आपण epicardium. ही जी मधातली आहे त्याला म्हणतो आपण मायोकार्डियम आणि सर्वात हार्टच्या आतमधली जे लेयर्स आहेत ही लेयर्स हे बाहेरची झाली आहे, हे त्याच्या आतमधली, हे त्याच्यामधली आतमधली लेयर त्याला म्हणतो आपण एंडोकार्डियम. नाव epicardium. Epicardium, now it is a thin layer of and which is formed of a flat squamous epithelium cells. कशापासून बनलेली आहे, squamous epithelium cells. Thin आहे, a single thin layers now which is form of a flat squamous epithelium. Myocardium, now it is a middle thick layers आहे हार्टची middle thick layers and now which is made up of cardiac muscles. कशाने बनलेले आहे ते, ह्या ज्या दिसतात आहे cardiac muscles. आणि इनर मोस्ट जे लेयर्स आहेत नाव इनर मोस्ट लेयर अगेन्स्ट इट इज ए सिंगल लेयर अँड नाव अगेन्स्ट विच इज फॉर्म ऑफ ए सिंगल लेयर्स ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम. हे सुद्धा कशाचं बनलेलं आहे, स्क्वॅमस इपिथेलियमचीच बनलेली आहे. नाव एंडोकार्डियम. परत पोडूया. यस, व्हॉट हार्ट वॉल. नाव generally the heart is mesodermal in origin. mesodermal origins आहे ज्या 3 germs layers आहेत त्यापैकी. नंतर it is made up of 3 layers. outer layer epicardium हे दिसते आहे. नंतर middle one myocardium and inner one endocardium. now epicardium, it is thin, a single layer of flat squamous epithelium. मिडल जे लेयर्स आहे मिडल विच इज थिक अँड मेड अप ऑफ कार्डियाक मसल्स. थिक लेयर्स आहे कार्डियाक मसलची बनलेली आहे. अँड इनर मोस्ट लेयर अगेन्स्ट इट इज ए सिंगल थिन लेयर्स ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम. फंक्शन्स नाउ epicardium and endocardium, it is protective in function and now myocardium, it is responsible for the contraction and relaxations of heart. Pericardium and heart.